राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सियाचीन लष्करी तळाला भेट. प्रतिकूल हवामानात देशाच्या संरक्षणासाठी उभं असलेलं लष्कर त्याग आणि समर्पणाचं सर्वोच्च उदाहरण. राष्ट्रपती. पंतप्रधानांच्या हस्ते 3 परमरुद्र महासंगणकांचं लोकार्पण. हवामान आणि हवामान बदलासंदर्भातील संशोधनासाठीच्या अर्क आणि अरुणिका या उच्च कार्यक्षम कम्प्युटिंग प्रणालीचंही उद्घाटन. संशोधनातून आत्मनिर्भरता हा 21व्या शतकातल्या भारताचा मंत्र असून संशोधनाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याच्या ध्येयानं भारताची वाटचाल सुरू. पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी 4 सामंजस्य करार. सुमारे 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 90,000 रोजगाराच्या संधी. कृषी वर्ष 2023-24 मध्ये भारतात 3,322 लाख मेट्रिक टन इतकं विक्रमी अन्नधान्य उत्पादन. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात 26 लाख मेट्रिक टनची वाढ. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी भूतकाळाच्या पिंजऱ्यातून बाहेर येत सुधारणांचा मार्ग अवलंबणं अपरिहार्य. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं G20 बैठकीत प्रतिपादन. इस्रायल आणि हिजबुल्ला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनमध्ये प्रवास न करण्याच्या भारतीय नागरिकांना सूचना. 21 दिवसांचा युद्धविराम देण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्स यांची सहमती. औषध गुणवत्ता नियामक संस्थेनं केलेल्या तपासणीत पॅरासिटामॉल, पॅन-डी सारखी 59 औषधं गुणवत्ता निकषांवर अनुत्तीर्ण. कंपन्यांना अलर्ट जारी. मेधा सोमय्या यांच्या मानहानी खटल्याप्रकरणी मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं संजय राऊत यांना ठरवलं दोषी. 15 दिवसांचा तुरुंगवास आणि दंड. आणि मुंबईतून 5 ऑक्टोबरपर्यंत तर राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस निरोप घेणार. हवामान विभागाची माहिती.